नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तर कशात सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच राहायला हवं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा रंग आहे म्हणजे पिवळा, त्याच्यामुळे मी पिवळ्या कलरची साडी वेअर केली होती. तर चला, आत्ताच आम्ही आलो आहेत स्वामी समर्थांच्या केंद्रामधून. तर तुम्हाला ती पुढं व्हिडिओ बघा, तुम्हाला कळणंच कसं काय. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कंटिन्यू करा. तर चला, भेटू आपण नंतर. तर हे बघा सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. तर मी आले ते वरती कपडे सुकायला. तर हे बघा झेंडूचे जे झाडं आहेत ना, त्याला तर काय फुलं येत नाही, काय येत नाही काय. त्याला डिसेंबर महिन्यामध्येच फुलं येतात, दरवर्षी येतात. पण तोपर्यंत दसरा होऊन जातो, लक्ष्मीपूजन पण होऊन जातं, मग नंतर त्याला फुलं येतात. तर हे बघा शोचं झाड किती मस्त झालं आहे. आणि पावसाने कसं रोड झाला आधीच, परत त्यात सकाळी एक मोठी गाडी पण त्याच्यात अशी डंफरवानी फसली होती, त्याच्यामुळं तर जास्तच बेकार रोड झालेला आहे. म्हणलं चला आले ते वरती, तर मग असं मस्त वाटलं झाडांकडे बघून. म्हणलं चला थोडासा व्हिडिओ पण घ्यावा. आणि इकडं एक मॅडमची खेळणी आहे जे की बाहेर काढून ठेवली आहे. म्हणलं ते काय म्हणजे देऊ वाटत नाही बरं का, पण काय करणार, इतका पसारा होतो ना, तर मला ती खेळणी देऊनच टाकावा. तर हे बघा हे फुलं किती छान वाटतात. आणि इकडं मस्त अशी येलो कलरच्या गुलाबाला पण कळी आली, ते बघा किती सुंदर वाटत होती ती कळी. आणि हे तर आपले हे बघा खाली मॅडमचे भांडे आमच्या परत असं भांडे ना, लय खेळणी, भरपूर खेळणी झाली तिच्याकडनं. त्यानंतर माझे सगळे कामे वगैरे आवरले दुपारी. मग मला चला आता साडी वेअर करा. आजचा कलर होता येल्लो, तर त्याच्यामुळे मला चला येलो कलर. तरी तर काटापदराच्या अगोदर घालून बघितली कशी वाटते, पण ती इतकी फुगत होती ना, मग मी ती साडी ना काढून ठेवली. नंतर मी ती साडी म्हणलं नकोच, घालायलाच नको, आपण बघू नंतर कोणती तरी. नंतर आला मी आपण छानशी साडी नेसवली, माझ्या नंतर थोडंसं बसलं. नंतर घरी जायचं होतं दुसरीकडे, पण दर्शन घ्यायचं म्हणून मला जास्त वेळ थांबले नाही. तर बघा देऊळमध्ये म्हणजे स्वामींचं दर्शन होईल. त्यानंतर स्वामींचं दर्शन घेऊन म्हणलं चला आता निघू आपण. तर येताना इथं बघा इतकं छान असं आहे ना मंदिर होतं. तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दिसलंच ते मंदिर कोणत्या देवाचं आहे किंवा देवीचं आहे. तर तुम्हाला ते मूर्ती पाहिल्यावर कळणार. तर व्हिडिओ पुढे बघा. इतकं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं ना, आणि गर्दी काय एवढी नव्हती, कारण की या पावसामुळं काही जास्त गर्दी वगैरे नव्हती मंदिराच्या परिसरामध्ये. तर पहा व्हिडिओ. आणि बघा अशी छान अशी मूर्ती आहे, कारण ही मूर्ती बघून असं वाटत होतं ना, तिकडून असं माघारीच येऊ नये, तिथंच थांबावं, शांत वाटत होतं. मग काय दर्शन वगैरे घेऊन निघालो आम्ही घरी येण्यासाठी. तर येतातच वाट्यामध्ये छान असे ना पेरू होते विकायला. मग आम्ही छान असे पेरू घेतले. मग म्हणलं चला आता आपण घरी जाऊ, कारण खूप लेटही झालेलं होतं. मग मस्तपैकी घरी आलो. नंतर पेरू वगैरे खाऊन घेतल्याच्या नंतर दुपारी मस्त अशी छान झोप घेतली. नंतर उठले 5 वाजता उठले. मग मस्त असं दिवाबत्ती केली. तर बघा आपले स्वामी समर्थ इथं पण. मग नंतर झाली आपली स्वयंपाकाची तयारी. मला चला स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार होते डांगरची भाजी. तर मी काही अगोदर कधी नाही खाल्लेली.
मला चला मस्त अशी आता आपण डांगरची भाजी करू, कारण याच्या अगोदर मी कधी डांगरची भाजी खाल्लेली नाही आणि बनवलीही नाही. पहिल्यांदा मी ट्राय करते. तर तुम्ही कशी करता कशी नाही ते पण मला नक्की सांगा, कारण मी याच्या अगोदर कधी काही बनवलीच नव्हती. त्याच्यामुळे मला जसे जमते तसे करू आपण, बघू ट्राय करून तर बघू. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली मी गॅसवरती. मस्त असं थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलं. आता आपण काय उपवास असल्यामुळे लसूण वगैरे कांदा असं कोथिंबीर वगैरे तर काही घालवू शकत नाहीत आपण. तर म्हणलं चला आता मस्त अशी हिरवी मिरची बारीक केलेली होती. म्हणलं चला आता हिरवी मिरची घालून घेऊ मस्त अशी, कारण की तेल पण गरम झालेलं होतं. त्याच्यामध्ये मग हिरवी मिरची घातली. म्हणलं चला आता थोडीशी हिरवी मिरची आहे ना मस्त अशी आता आपण आहे ना परतून घेऊ. तर कोणाकोणाला डांगरची भाजी आवडते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्याकडून जरी काही चुकत असेल तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा अशा प्रकारे ते असं शेंगदाण्याचं तेल असल्यामुळं ना असं फेस आल्याने होतं शेंगदाण्याच्या तेलाला. हे तर तुम्हाला माहीतच असेल लेडीजला. तर हे बघा आता मस्त असं मी इथं आहे ना डांगर वगैरे कापून घेतला होता. वरचीच डांगरची जी असतं ना साल आपण म्हणतो, तर ते मी असं काढून घेतलं होतं. मग नंतर छान प्रकारे असा डांगर आहे ना मस्त बारीक कट करून घेतला होता. मग मला चला परतून घेऊ आपण त्याला. नंतर आहे ना लवकर परतण्यासाठी मी मीठ पण टाकून घेतलं. जसं तुमच्या प्रमाण जसं तुम्हाला मीठ लागेल तसं मीठ पण टाकून घेतलं. तर बघू शकतात आपली भाजी किती मस्त दिसत होती. तर थोडंसं म्हणलं चला आता दाण्याचं कूट टाकून घेऊ, जे की आपण कोणी दाण्याचं म्हणतो, कोणी म्हणजे शेंगदाण्याचं कूट म्हणतो. ओबडधोबड होतं ते बारीक केलेलं. तर ते मला ते मस्तपैकी आता आपण टाकून घेऊ आणि मस्त असं वाफेवर आपलं हे जो डांगर आहे ना तो परतून घेऊ. तर जो टाकला होता मी डांगरमध्ये तो मस्त असा मिक्स करून घेतला. खरं खूप छान भाजी तर दिसायला खूप छान दिसत होती, पण आता टेस्ट काय माहीत नव्हती. तर बघू शकता ना आपली डांगरची भाजी मस्त अशी तयार झालेली होती. तर अशी मस्त दिसत होती डांगरची भाजी. आणि कसं डांगर थोडासा गोड राहतो ना, त्याच्यामुळं मी हिरवी मिरची आहे ना खूप जास्त प्रमाणामध्ये घातल्या होत्या, कारण डांगरची मम्मी म्हणली होती गोड असतो म्हणून. तर मग म्हणलं चला आता मस्त असं भाजी वगैरे तयार झाली. मग म्हणलं चला दीदीकडं पण येऊन, तर दीदी बनवत होती मस्त असे उपवासाचे भगरीचे डोसे बनवत होती. तर म्हणलं चला आता मग आपण मस्तपैकी ते डोसे बनवत होती. मग मी गरम एक डोसा खाल्ला आणि म्हणलं चला खरंच खूप छान प्रकारे पण डोसा झालेला होता. मला त्यात का आवडलं ना, भरपूर आवडलं. पण म्हणलं चला, आणि त्याच्या अगोदर मी भाकरी वगैरे केलेल्या होत्या. जर भाकरी नसल्या केल्या तर मग मी डोसा वगैरेच खाल्ला असता, पण भाकरी पण केलेल्या होत्या त्याच्यामुळे जास्त प्रमाणात काही डोसा मी खाल्ला नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठे स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझे कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ नक्की बनवीन. तर बघा इकडं मस्त असा दीदीचा डोसा छान झालेला होता. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.